हॅलो, आज आहे 4 केकची ऑर्डर आणि व्हिडिओ अजिबात मिस करू नका कारण चारही केक इतके सुंदर झालेत. हा पहिला केक जो होता तो होता रसमलाईचा आणि केक कस्टमाइज होता. आणि हा रसमलाईचा केक ॲनिव्हर्सरीसाठी होता, तर मी त्याप्रमाणे त्याला टॅग वगैरे लावून सगळं फायनल करून घेतलं. त्यानंतर दुसरा जो केक होता तो चॉकलेटचा होता आणि कन्स्ट्रक्शन थीम होती, त्याच्यावर JCB लावायचा होता एक. तर त्याच्याप्रमाणे मी थोडं केकचा क्रंबल काढून घेतलं होतं आणि त्याच्याप्रमाणे असे डोंगर वगैरे करून घेतले आणि मध्ये JCB लावला. त्यांना एकच JCB होता, केक हाफ KGचा होता हा. तर हा आहे त्या केकचा फायनल लूक. आपण केक इथे करून पूर्ण झाला. तिसरा जो केक होता तो पण चॉकलेट फ्लेवरचाच होता आणि त्याच्यावरती खूप सारे चॉकलेट्स लागणार होते. तो ओव्हरलोडमध्ये होता आणि हे आजचे सगळेच केक कस्टमाइज होते. कस्टमरने फोटो पाठवल्याप्रमाणे सगळे करून द्यायचे होते. हा इथे कपकेक लावला आणि कपकेक पण मी लावताना त्याला टूथपिक लावते म्हणजे तो व्यवस्थित राहतो. आणि बाकीचे चॉकलेट्स होते त्याला पण मी टूथपिकने हे करून घेतले. म्हणजे जे ओरिओ बिस्किट होतं त्यालासुद्धा मी टूथपिक लावलं. थोडे गोल्डन बॉल्स घेतले ते लावले आणि इथे हा केक पण करून पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आत्ता करायचा होता चौथा आणि शेवटचा केक. तोही होता चॉकलेट फ्लेवरमध्येच आणि त्याच्यावरती थोडं फॉन्डंटचं काम होतं. त्याच्यावरती कोट तयार करायचा होता फॉन्डंटचा. तर त्याच्याप्रमाणे ज्याप्रमाणे कस्टमरने फोटो पाठवला होता तर त्याप्रमाणे करायचा होता. ह्याच्या अगोदर मी ह्याच्या व्हिडिओज बघितला हे कसं तयार करतात आणि त्याप्रमाणे मीही करायला घेतलं. कारण ही डिझाईन मी पहिल्यांदाच करणार होती, त्याच्यामुळे ती व्यवस्थित येण्यासाठी मी बऱ्याच यूट्यूबच्या व्हिडिओज पाहिले आणि त्याच्यानंतर हा केक करायला घेतला. आणि इथे हा बघा तुम्ही छान त्याला आकार आला जसा ठरवलं होतं त्याप्रमाणे मी करून दिलेला आहे. आणि हे आजचे चारही केक पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.